सोमनाथ सूर्यवंशी न्यायालयीन कोठडीत मृत्यू प्रकरणात अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर काल मध्यरात्री मोंढा पोलीस ठाण्यामध्ये खरं तर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मात्र या गुन्ह्यामध्ये खरं तर अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। नेमकं याविषयी सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियांना काय वाटते हे आपण जाणून घेऊया। ताई, गुन्हा दाखल झाला मोंढा पोलीस स्टेशनमध्ये, काय पहिली प्रतिक्रिया? पहिली प्रतिक्रिया आहे साहेब, ज्या टायमाला मला जेवढ्याचे नावं माहीत आहेत तेवढ्याचं मी लिहिलेलं आहे। तिथं अशोक घोरबांड आहे आणि कार्तिकेश्वर तुरनर आहे, शरद मरे आहे, सुलोचना गाडेकर आहे, इतर पोलिस भरपूर आहेत साहेब। हे साधं शेतातलं काम करायला गेल्यावर सगळी नोंद मालकाकडे असते। हे तर सरकारी माणसं, सरकारी ड्युटी करणारे आहेत, ह्यांना सर्व माहीत आहे। IG साहेबाला माहीत असेल, अशोक घोरबांडला माहीत असेल, कोण ड्युटीवर होतं कोण ड्युटीवर नव्हतं, ह्यांना सर्व माहीत आहे। परंतु हे अज्ञान आम्हाला हे येड्यातच काढलेलं आहे। एक येड्यापाशी नोंद असते शेतातलं काम केल्यावर। हे तर ना सरकारी ड्युटीवाले आहेत, ह्यांना सर्व माहीत आहे, परंतु ह्यांनी दिशाभुली करायचं हे भाषा आहे ह्यांचं। IG साहेबाला माहीत आहे, अशोक घोरबांडला माहीत आहे, सगळ्याची नोंद माहीत राहतात। सरकारी ड्युटीवाले सरकारी ड्युटी करणारे संध्याकाळी सुट्टी झाल्यावर त्यांनी नाव टाकूनच जातात ना, आमची हजेरी घ्या म्हणून। का हजेरी नसते का? नाही, ते करतात। सगळं माहीत आहे त्यांना। IG साहेबाला माहीत आहे, घोरबांडला माहीत आहे, किती ड्युटीवर होते, किती गैरहजर होते, सगळं माहीत आहे ह्यांना। हजेरीवर असलेलं माहीत असतंय। मग अज्ञातावर गुन्हा दाखल झालाय हे तुम्हाला मान्य नाही असं म्हणायचं तुम्हाला? अज्ञातावर ना हाय म्हणले त्यांनी, परंतु हे सगळं माहीत आहे त्यांना। IG साहेबाला माहीत आहे, कोण मेन माणूस असतंय पोलीस कर्मचारीचा मालक त्याला माहीत आहे, सगळ्याचे नाव माहीत राहतात। आम्हाला एक माहीत नाही, आम्ही इथं नव्हतो, आम्ही पुण्यामध्ये होतो, आम्हाला माहीत नाही हे ड्युटी करीत होते का काय करीत होते। ह्यांना माहीत नव्हतं का कोण कोण ड्युटीवर होते? ते सगळं माहीत आहे ह्यांना, परंतु हे मुद्दाम दिशाभुली करायचं हे बोलणं आहे त्यांचं। सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं की गुन्हा दाखल करा आणि त्यानंतर पुण्याची SIT खरं तर CID तपास करणार आहे आणि त्यानंतर जे नाव निष्पन्न होईल त्याच्या नावाचा समावेश करणार असं पोलिसांचं म्हणणं आहे। आता पहिली गोष्ट जर सांगायची म्हणली तर हे सरकारी जे कर्मचारी आहेत हे जाणीवपूर्वक, अजून एकदा सांगतो, जाणीवपूर्वक हे टाळाटाळ करत आहेत, दिशाभूल करत आहेत। ह्यांना सर्व माहिती आहे, IG ला माहीत असतंय, SP ला माहीत असतंय, सर्व अधिकाऱ्याला माहीत असते, PI ला माहीत असतंय। का हे का अडाणी आहेत का? हे सर्व शिकलेले आहेत, हे सरकारी कर्मचारी आहेत। एखाद्या अडाणी माणसाला देखील सर्व माहिती असते सर्व गोष्टींची। एखाद्या ठिकाणी काम करायला गेलं तर ते हजेरी वगैरे घेतात, ते त्यांना माहिती असते। हे तर शिकलेले आहेत, हे अडाणीसारखं म्हणजे मुद्दाम दिशाभूल करत आहेत आणि टाळाटाळ करत आहेत। कारण आम्ही जेव्हा पुण्यामध्ये होतो आम्हाला काय माहिती नाही, आम्ही काय परभणीचे नाहीत, तरी पण हे लोक जे आहेत, आता आमच्या आईनं सांगितली 4-5 नावे आणि अजून इतर आहेत, 72 जण असं आहेत, त्याच्यात आणखी वाढ पण होईल। पण शक्यतो जे आहे ना, सरकार जे आहे जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहे। लवकरात लवकर म्हणजे गुन्हे दाखल, म्हणजे आता तुम्ही जे म्हणले ना की अज्ञातावर गुन्हे, सगळं ज्ञात असतं त्यांना, तरी पण ते मुद्दाम करतात, नाटक तसं। तपासानंतर खरं तर निष्पन्न होणार आहे नाव कोणाची आहे कोणाची नाही असं। याविषयी प्रकाश आंबेडकरांशी काय बोलणं झालं तुमचं गुन्हा दाखल झाल्यानंतर? साहेबाशी अजून काय बोलणं झालं नाही, आता नंतर बोलणं झाल्यावर बोलूया। काय सांगाल, तुमचं झालं काय बोलणं प्रकाश आंबेडकरांसोबत? गुन्हे दाखल तर तुमच्या मागणीनुसार तुम्हालाच फिर्यादी केले त्यांनी? हे गुन्हे दाखल झाला म्हणून माहिती झालं। मी तिथं हे काय म्हणते ते फिर्याद द्यायला गेल्यावर मेंढरासारखं पोलिस होते, फिर्याद द्यायला गेल्यावर मेंढरासारखे पोलिस होते। कुठे गेले हे? का देश सोडून पाकिस्तानमध्ये गेले काय? भारत सोडून भारताच्या लेकराला मारले, लातूरच्या लेकराला मारले, दिशाभुली केले, हाडे तुटजीपर्यंत मारले। आता का पाकिस्तानला पळून गेले काय म्हणावं पोलिस? सगळं माहीत आहे, IG ला माहीत आहे, ते घोरबांडला माहीत आहे। जेवढे होते ड्युटीवर 5 दिवस 10 ते 15 तारखेपर्यंत जेवढे होते तेवढ्यांचं सगळं नोंद आहे त्यांच्यापाशी। तुम्हाला माहीत नसलं तर मला आणून द्या, मी सगळं तुम्हाला माहिती करून देते। परंतु असं दिशाभुली अजिबात करायचं नाही। सर्वोच्च न्यायालयाने असं जे गाईडलाईन्स दिले त्याच गाईडलाईननुसार गुन्हे दाखल झाले असं त्यांचं म्हणणं आहे। हो हो,
गाईडलाईन दिले, परंतु आता मला माहित आहे ना, हे फक्त इतर पोलिसाचे नाव माहित नाहीत. आहेत 4-5 जणांचे माहित आहेत, त्यांना तर नेऊन घालाव की मध्ये. मग तुम्ही समाधानी आहेत की नाही? गुन्हा दाखल झालाय, तुम्ही समाधानी आहेत का? मी समाधानी नाही बघा साहेब. जेव्हा त्यांच्यावरती गुन्हे दाखल होऊन मध्ये घालत्याल, त्यांना कधी फाशीची शिक्षा होईल तेव्हा समाधानी होईल मी. प्रक्रिया सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईननुसार खरं तर हे गुन्हे दाखल करण्यात आलेले. आता CIDच्या तपासातून जी निष्पन्न होईल त्यांची नावं समाविष्ट होण्याचं असं बोललं जात आहे. समाधानी नाही तुम्ही कालच्या FIR वर? नंतर आम्हाला तर एकच सांगायचं आहे की हे जे अधिकारी आहेत ना, हे आपले कोर्टाचे जे आहेत तंतोतंत तुम्ही पालन करा ना. कोर्टाचे म्हणजे आदेशाचं तुम्ही पालन करत नाही. त्याच आदेशाचं पालन करून गुन्हा दाखल करण्यात येत आल्याचं देवेंद्र फडणवीस सांगत होते आणि आज गुन्हा दाखल झाला आहे. मग अज्ञात विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढे चलून तपासात जे निष्पन्न होईल ते त्यांची नावं समाविष्ट करण्यात येतील असं बोललं जात आहे. समाधानी आहेत का तुम्ही? तर कोर्टाच्या आदेशावर तर आता समाधानी व्हावं लागेल, कारण कोर्ट आहे शेवटी. पण हळूहळू आता सर्वजण येतील, सापडतील. इतर आहेत अजून भरपूर. अजून बघूया आता काय होते काय नाही. एवढंच की टाळाटाळ करू नये सरकार, जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहे. कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नझीर खान, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.